हॅलो नमस्ते दोस्तों, आपल्या आरके नॉलेज या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आपल्याला डेली अपडेट नुसार प्रश्न उत्तरे आपल्या चॅनल मध्ये मिळतील। त्याचा आपल्याला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल। त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर जरूर करा। भारतात पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार? ए 2027, बी 2026, सी 2028, डी 2025। उत्तर ए 2027। देशातील पहिली बुलेट ट्रेन 15 ऑगस्ट 2027 ला सुरू होणार आहे। स्वतः रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत घोषणा केली। नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडनुसार देशातील या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग 508 किलोमीटर लांबीचा असेल। त्यातील 348 किलोमीटर मार्ग हा गुजरातमध्ये, तर 156 किलोमीटर मार्ग महाराष्ट्र, तर 4 किलोमीटरचा मार्ग हा दादरा नगर हवेली मधील असेल। लाई चीन ते हे सध्या कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहे? ए चीन, बी तैवान, सी दक्षिण कोरिया, डी इस्राईल। उत्तर बी तैवान। तैवानचे अधिकृत नाव चीन प्रजासत्ताक हे पश्चिम पॅसिफिक महासागरातील एक बेट आहे, जे दक्षिण पूर्व चीनच्या किनाऱ्यापासून सुमारे 160 किलोमीटर दूर आहे। तैवानची तैपेई राजधानी असून ते एक प्रगत, उच्च उत्पन्न आणि विकसित अर्थव्यवस्था असलेले राष्ट्र आहे, जे तंत्रज्ञान आणि उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, पण चीनसोबत राजकीय तणावाचा सामना करते। भारतीय वंशाचे जोहरान ममदानी हे कोणत्या शहराचे महापौर म्हणून शपथ घेतली? ए लंडन, बी टोकियो, सी न्यूयॉर्क, डी काबूल। उत्तर सी न्यूयॉर्क। भारत आणि पाकिस्तान यांनी एकमेकांवर अणु प्रकल्पांवर हल्ला न करण्याचा व अणु प्रकल्पांची यादी देवाणघेवाण करण्याचा करार केव्हा केला होता? ए 1971, बी 1985, सी 1988, डी 1999। उत्तर सी 1988। 31 डिसेंबर 1988 रोजी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती। 27 जानेवारी 1991 रोजी तो अंमलात आला होता। या करारानुसार दोन्ही देशांनी दरवर्षी 1 जानेवारी रोजी आपल्या अण्वस्त्र प्रकल्पांची माहिती एकमेकांना देणे बंधनकारक आहे। दोन्ही देशांमध्ये सलग 35 वेळा अशी याद्यांची देवाणघेवाण झाली आहे। पहिली देवाणघेवाण 1 जानेवारी 1992 रोजी झाली होती, असेही परराष्ट्र मंत्रालयाने नमूद केले। जागतिक कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद कोठे भरवण्यात येणार आहे? ए दिल्ली, बी मुंबई, सी हैदराबाद, डी कोलकाता। उत्तर बी मुंबई। शेतक यांचा खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी आणि हवामान बदलाशी अनुकूल शेती पद्धतीचा अंगीकार करण्यासाठी राज्य सरकारने कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर केले आहे। त्या अंतर्गत आयोजित पहिल्या जागतिक कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेत जागतिक पातळीवर या क्षेत्रात काय घडामोडी सुरू आहेत, याची माहिती घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा करून देता येईल। न्यायाधीश रेवती डेरे मोहिते यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक झाली आहे? ए दिल्ली, बी मेघालय, सी राजस्थान, डी मध्य प्रदेश। उत्तर बी मेघालय। अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? ए विश्वास पाटील, बी मिलिंद जोशी, सी रवींद्र शोभणे, डी शरद गोरे। उत्तर बी मिलिंद जोशी। एकल माता पाल्याचे सर्वेक्षण यामध्ये कोणत्या जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो? ए पुणे, बी नाशिक, सी नागपूर, डी कोल्हापूर। उत्तर बी नाशिक। महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस केव्हा साजरा केला जातो? ए 1 जानेवारी, बी 2 जानेवारी,
सी 2 सप्टेंबर, डी नोव्हेंबर 14. उत्तर बी 2 जानेवारी. महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना 2 जानेवारी 1961 रोजी झाली, जेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दलाला ध्वज प्रदान केला. तेव्हापासून हा दिवस स्थापना दिन म्हणून साजरा होतो. या दलाचा इतिहास जुना असून मुंबई पोलिसांच्या आधी भंडारी ब्रिगेड 1779 सारख्या संस्थांमधून या दलाचा पाया रचला गेला आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर या पोलीस दलाची पुनर्रचना झाली. ध्येय सद्रक्षणाय खलनिग्रहणाय, सज्जनांचे रक्षण करणे आणि दुष्टांचा नाश करणे हे घोषवाक्य आहे. 2026 मध्ये इस्रायलचा शांततेचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? ए जो बायडेन, बी बराक ओबामा, सी नरेंद्र मोदी, डी डोनाल्ड ट्रम्प. उत्तर डी डोनाल्ड ट्रम्प.